हॅलो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चा नेक्स्ट पार्ट कंप्लीट करणार आहे। काल आपण 1.3 चे काही एक्झाम्पल सॉल्व केलेले। आता नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4 यामध्ये जी डायग्राम दिलेली ती ऑब्झर्व करा। अँगल ए ट्रायंगल एबीसी, इथे काय दिसतंय एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी आणि एक्यू इज परपेंडिक्युलर ऑन एसी। तर असे दोन परपेंडिक्युलर दिलेले आहेत। आपल्याला काय करायचं आहे, एसी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे कारण इथे काय व्हॅल्यू दिलेली आहे। आणि हे जे दोन ट्रायंगल आहे तुम्हाला दिसत असेल बघा, सीपीए हा जो बिगर ट्रायंगल आहे राइट अँगल ट्रायंगल अँड सीक्यूबी हा जो राइट अँगल ट्रायंगल आहे अनदर, हे आपल्याला सिमिलर दाखवायचे। मग सिमिलॅरिटी साठी आपण कोणती टेस्ट यूज करू शकतो, ए टेस्ट यूज करू शकतो। तुम्हाला दिसत असेल ही जर लाईन जर रफ केली तर तुम्हाला क्लिअरली आता दोन ट्रायंगल दिसत आहेत। तर हे दोन ट्रायंगल ऑब्झर्व करा। हा एक ट्रायंगल आहे, यामध्ये 90 डिग्री क्यू अँगल आहे आणि 90 डिग्री कोणता अँगल आहे, पी। हा क्यू आणि पी दे आर 90 डिग्री, यांचं नेम लिहायचंय अँगल सीपीए अँड अँगल सीक्यूबी। इथे ऑलरेडी सिक्वेन्स बनवून दिलेला आहे त्यामुळे सिक्वेन्सला काही प्रॉब्लेम नाहीये। अँगल सीपीए आणि अँगल सीक्यूबी दे आर ईच 90 डिग्री, देयरफॉर दे आर कॉंग्रुएंट। आणि कॉमन अँगल जो सी आहे त्याचं नेम लिहायचंय। समजा आपण इथून स्टार्ट केलेलं आहे, आपण ए पासून स्टार्ट करू, एसीपी हे सी चं नेम लिहिलं अँगल एसीपी and angle BCQ। तर अँगल ACP and BCQ these are the common angle, हे कॉमन अँगलचं नेम आहे। मध्ये C पॉइंट आला पाहिजे, ते नाव कसं पण लिहा ते करेक्ट आहे। therefore triangle CPA is similar with triangle CQB। हे सिमिलर येत आहे, हे ट्रायंगल काय येत आहे, सिमिलर। if these are similar triangle then we can write the corresponding side ratio। जर ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो काय असतो, सेम। आता ज्या साइडची व्हॅल्यू दिलेली आपण त्या साइड सिलेक्ट करू। एपी, समजा आपण इथे एपी घेतलं, ट्रायंगलचं नाव बघा काय, सीपीए। इथे जर सेकंड आणि थर्ड अल्फाबेट घेतला एपी, तर इकडे थर्ड आणि सेकंड अल्फाबेट येतो बीक्यू, एपी अपॉन बीक्यू। एपी बरोबर जी करस्पॉन्डिंग साइड आहे ती कोणती आहे, बीक्यू। देन एसी, जर फर्स्ट आणि थर्ड अल्फाबेट घेतला तर एसी येतो आणि इकडे बीसी येतो, एसी अपॉन बीसी। तुम्हाला माहिती आहे कसं घेतात, दोन ट्रायंगलचे नेम एका खाली एक लिहायचं, त्यामुळे सेकंड थर्ड अल्फाबेट एपी अपॉन बीक्यू आणि फर्स्ट आणि थर्ड अल्फाबेट एसी अपॉन बीसी असं घ्यायचंय। बाय ए टेस्ट बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर, देयरफॉर वी कॅन राइट करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल। हा रेशो लिहिलेला आहे, एपी इज रिप्लेस बाय 7, बीक्यू इज इक्वल टू 8, बीसी इज इक्वल टू 12। क्रॉस मल्टिप्लाय केलंय, एसी इंटू 8 इज इक्वल टू 12 इंटू 7, 12 7 84। तर 8 मल्टिप्लाइड आहे, इथे 8 डिवाइड होतंय, 8 ने डिवाइड करून आन्सर 10.5 युनिट्स। देन क्वेश्चन 5 नंबरचं एक्झाम्पल। या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ट्रॅपेझियम सारखा शेप दिसतोय आणि इथे ही जी पेअर ही काय पॅरलल आहे, PQ इज पॅरलल टू SR। PQ आणि SR ही साइड काय एकमेकांना पॅरलल आहे। आता इथे झेड शेप होतोय, कोणता शेप होतोय, झेड शेप। झेड शेप मध्ये अल्टरनेट अँगल असतात, तर इथे दिलेलं आहे इन ट्रायंगल PQ आहे, इन ट्रायंगल PQ आहे अँड ट्रायंगल RAS। हे जे अपोजिट साइडला जे दोन, हा स्मॉलर ट्रायंगल आणि हा बिगर ट्रायंगल दिसतोय, आपण हे सिमिलर दाखवणार आहे। अँगल PQ आहे इज कॉंग्रुएंट विथ RS आहे बिकॉज अल्टरनेट अँगल झेड शेप होतोय। these PQ and RS they are parallel, therefore this is Z shape म्हणून ते अल्टरनेट अँगल आणि ते वर्टिकली अपोजिट अँगल होतं। अँगल PAQ इज कॉंग्रुएंट विथ अँगल RAS, तर इथे वर्टिकली अपोजिट अँगल होते। therefore triangle PQA is similar with triangle RSA by AA test। AA टेस्ट ने काय होतात, दोन्ही ट्रायंगल सिमिलर होतात। आता इथे 3 साइडचा करस्पॉन्डिंग रेशो लिहिलेला आहे, तर PQ अपॉन SR, PA अपॉन AR आणि QA अपॉन AS हे लिहिलेलं आहे। तर इथे AP अपॉन AR आहे, बट AR ची व्हॅल्यू काय दिलेली, 5AP। AR इज रिप्लेस बाय 5AP। इथला जो AR आहे आपण कशाने रिप्लेस करणार आहे, 5AP। AR इज रिप्लेस बाय 5AP, 5AP ने रिप्लेस केला, AP कॅन्सल होतो, तर 1/5 इथे 1/5 राहतोय। मीन्स हा जो रेशो आहे हा 1/5 येतोय। तर PQ अपॉन SR हा पण काय येतोय, 1/5। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, देयरफॉर SR इज इक्वल टू 5PQ। SR ची व्हॅल्यू काय येते, 5PQ येते। देन 6 नंबरचं एक्झाम्पल बघा, इथे सेम तसाच शेप आहे ट्रॅपेझियम सारखा। इथे या पॅरलल लाईन्स आहे आणि इथे अँगल D आणि अँगल B हे झेड शेप मध्ये येतात। इफ CD इज पॅरलल टू AB then this is a Z shape, therefore these are alternate angle। Angle CDO is congruent with angle ABO।
इथे Z शेप होतोय, therefore they are alternate angle. And angle COD is congruent with AOB, reason vertically opposite angle, therefore triangle COD and triangle AOB they are similar होता है by AA test. आता आपल्याला ज्या साइडच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांचे नेम लिहायचे. OD upon OB is equal to OC upon OA. तर इथे OD upon OB is equal to CD upon AB. या साइडला CD आणि AB घ्यायचं आहे. आपण तीन पेअर लिहित असतो साइडच्या, इथे दोनच लिहायचे आहेत ज्यांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती. करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSST रिजन लिहिलेलं आहे. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेलं आहे. OD into 20 क्रॉस मल्टिप्लिकेशन, CD ची व्हॅल्यू 6 आहे, AB ची व्हॅल्यू 20 आहे, OB ची व्हॅल्यू 15. इथे क्रॉस मल्टिप्लाय OD into 20 is equal to 15 into 6. 15 6 are 90. 20 मल्टिप्लाइड डिवाइड होतात. हे कट करून आन्सर काय येतो? OD is equal to 4.5 युनिट्स. तर तुम्हाला हे 3 एक्झाम्पल समजले असतील की प्रत्येक ठिकाणी आपण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवतोय. तर AA टेस्टने आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की दोन ट्रायंगल सिमिलर आहे आणि करस्पॉन्डिंग साइड्स घेतल्यानंतर त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे फाइंड करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. तर 7 नंबरचं एक्झाम्पल बघा. तर या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. Point E is on the side of BC and line DE intersect ray AB in a point D. Then prove that. आपल्याला एक डायग्राम दिलेली आणि त्यावरून एक पार्ट असं प्रूव्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 7.
तर आता बघा हा पार्ट कसा प्रूव्ह करायचा आहे. आपल्याला जी डायग्राम दिलेली आहे क्वेश्चन नंबर 7 की क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. क्वाड्रिलॅटरल ABCD जो दिसतोय तो पॅरलोग्राम आहे आणि इथे आपल्याला हा पार्ट प्रूव्ह करायचा आहे DE मल्टिप्लाइड बाय BE इज इक्वल टू CE मल्टिप्लाइड बाय TE. जेव्हा तुम्हाला असं दिसणार आहे की LHS RHS ला दोन दोन साइडचं मल्टिप्लिकेशन आहे की समजून घ्या तुम्हाला दोन ट्रायंगल हे सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवल्यानंतर साइडचा रेशो घ्यायचा आहे आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर तुम्हाला या दोन साइडचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल? सेम मिळेल. तर आपल्याला या दोन ट्रायंगलला सिमिलर दाखवायचे. आता नीट ऑब्झर्व करा की पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड AB इज पॅरलल टू CD. AB आणि CD काय आहे? पॅरलल आहे. तर AB च्या जागेवर आपण AT नेम लिहिलेलं आहे. AT इज पॅरलल टू CD. मग इथे Z शेप होतोय. कोणता शेप होतोय? Z. नीट ऑब्झर्व करा ABT EDC असा शेप होतोय तो. जर नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असा दिसेल तो शेप. इथे Z शेप होतोय. Z शेप मध्ये अल्टरनेट अँगल्स असतात. त्यांचं नेम लिहिलेलं आहे. अँगल CDT इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ATD. यांचं नेम चेंज करायचं आहे. आपल्याला ट्रायंगल पुरतच नेम पाहिजे. मग CDE CDT चं नेम चेंज करून CDE पर्यंत नाव लिहायचं आहे आणि BTE हे अँगलचं नेम लिहिलेलं आहे आपण. याला रिझन दिलेलं आहे बिटवीनेस प्रॉपर्टी APT and TED. देन इन ट्रायंगल CDE अँड ट्रायंगल BTE तर आपल्याला काय दिसतंय की वर्टिकली अपोजिट अँगल DEC इज कॉन्ग्रुएंट विथ TED. वर्टिकली अपोजिट अँगल अँड फ्रॉम वन अल्टरनेट अँगल CDE इज कॉन्ग्रुएंट विथ BTE. इथे वर्टिकली अपोजिट अँगल तयार होतोय BET आणि इथे DEC. Therefore by AA test both triangles are similar. मग इथे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घ्यायचा. रेशो कोणता साइडचा घ्यायचा जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करण्यामध्ये DE BE CE आणि DE या साइड आहे. याच साइड सिलेक्ट करायचं आहे. इथे आपण जर DE घेतला तर हे कसं लिहायचं बघा. जर जेव्हा तुम्ही इथे करस्पॉन्डिंग साइड्स लिहित आहे तर दोन्ही ट्रायंगलचे नाव एका खाली एक लिहायचे. ट्रायंगल CDE आणि दुसरा काय BTE. जर आपण DE साइड सिलेक्ट केली तर इथे कोणती येते? TE. करस्पॉन्डिंग साइड सेकंड थर्ड अल्फाबेट. आणि इथे जर आपण CE साइड घेतोय तर इथे आपल्याला कोणती मिळते? BE. इथे फर्स्ट अँड थर्ड अल्फाबेट. या प्रकारे काय करतात की करस्पॉन्डिंग साइड्स लिहिल्या जातात. इथे DE घेतला इथे काय येतो? TE. DE डिवाइडेड बाय TE इज इक्वल टू CE अपॉन BE. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर DE मल्टिप्लाय बाय BE DE मल्टिप्लाय बाय CE. आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळाले. तुमच्या लक्षात आलंय की जेव्हा इथे 4 साइडचं मल्टिप्लिकेशन असं दिलेलं असेल LHS ला 2 साइड RHS ला 2 साइड समजून घ्या की तुम्हाला ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि नंतर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊन काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर तुम्हाला हे क्वेश्चन समजला असेल. तर इथे आपण ही प्रॅक्टिस सेट 1.3 हा कंप्लीट केलेला आहे. नंतर आपण पुढे बघूया प्रॅक्टिस सेट 1.4. याच्याशी रिलेटेड अगोदर आपण थेरम बघूया की हा थेरम काय. आता आपण एक थेरम बघणार आहे. या थेरमचं शॉर्ट मध्ये असं म्हणतात थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल असं नेम आहे त्याचं. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. Theorem of area of similar triangle. If two triangles are similar, for example, triangle ABC and triangle PQR, these are similar. तर given मध्ये असं देतात की if two triangles are similar, triangle ABC similar with triangle PQR. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर आपण डायरेक्ट स्टेटमेंट काय लिहू शकतो? बाय theorem of area of similar triangle, area triangle ABC divided by area triangle PQR is equal to AB square upon PQ square, BC square upon QR square, AC square upon PR square. आपल्याला असं मिळतं. काय मिळालंय बघा आपल्याला. If two triangles are similar, which two triangles? Triangle ABC and triangle PQR, these are similar. हे given आहे. जर दिलेले दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जो एरिया आहे, त्यांचा जो रेशो आहे तो कशावरती डिपेंड आहे? रेशो ऑफ सिमिलर
रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल एरिया, सिमिलर ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याचा रेशो कशावरती डिपेंड आहे, साइड स्क्वेअर, करेस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर घ्यायचा, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. AB साइड घेतली तर इकडे PQ घ्यायची, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर, AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. या प्रकारे साइड स्क्वेअर लिहायचं. बरेच स्टुडंट काय मिस्टेक करतात की ते स्क्वेअर लिहायचं राहून जातं, स्क्वेअर लिहिला नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीये. इथे स्क्वेअर लिहायचं आहे तेव्हाच आपल्याला हे मार्क्स मिळते. तर लक्षात ठेवा, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल यामध्ये काय सांगितलेलं आहे की सिमिलर ट्रायंगल जे असतात त्यांचा एरियाचा जो रेशो आहे तो कशावरती डिपेंड असतो, साइड स्क्वेअर, करेस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर घ्यायचा. शॉर्ट मध्ये तुम्ही असं लर्न करू शकता, A1 upon A2 is equal to S1 square upon S2 square. तर S1 square upon S2 square असं आहे. याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला आहे, हा जो एरियाचा रेशो आहे तो हाईटच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. H1 square upon H2 square, P1 square upon P2 square. या ट्रायंगलचा पेरिमीटर घेतला तरी त्याच्या प्रोपोर्शन मध्ये असतो, मीडियनचा प्रोपोर्शन घेतला तरी त्याच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. इथे जसं साइड स्क्वेअर वरती डिपेंड आहे तसं हाईट स्क्वेअर वरती, पेरिमीटर स्क्वेअर वरती आणि मीडियन स्क्वेअर वरती हा एरियाचा रेशो डिपेंड असतो. डिपेंड आहे हे ट्रायंगल सिमिलर पाहिजे, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन देयर रेशो ऑफ एरिया इज डिपेंड अपॉन करेस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर रेशो, करेस्पॉन्डिंग हाईट स्क्वेअर रेशो, करेस्पॉन्डिंग पेरिमीटर स्क्वेअर रेशो आणि करेस्पॉन्डिंग मीडियन स्क्वेअर रेशो. तर आपण इथे सगळ्यांचा रेशो घेऊ शकतो, फक्त इथे स्क्वेअर करायचा आहे, लक्षात ठेवा. तर आपण यावरती बेस्ड आता क्वेश्चन सॉल्व्ह करूया. प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4. क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिलेलं आहे. आता एक्झामला यावरती बेस्ड क्वेश्चन पण खूप महत्त्वाचे असतात. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय, द रेशो ऑफ करेस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल दे आर इन प्रोपोर्शन 3:5, देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरिया. दोन साइड दिलेला आहे, त्या प्रोपोर्शन करेस्पॉन्डिंग साइडचा रेशो 3:5 आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा एरिया फाइंड करायचा आहे. मग आपण काय करू की एरिया A1 आणि A2 कन्सिडर करू आणि साइड कन्सिडर करू S1 आणि S2. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. हा थेरम काय सांगतोय की A1 upon A2 दिस रेशो इज डिपेंड अपॉन साइड स्क्वेअर, करेस्पॉन्डिंग साइड स्क्वेअर. स्क्वेअर आपण कॉमन घेऊ शकतो, S1 upon S2 ब्रॅकेट स्क्वेअर. S1 आणि S2 साइड जी आहे करेस्पॉन्डिंग साइड, S1 ही फर्स्ट ट्रायंगलची साइड आहे, S2 ही सेकंड ट्रायंगलची साइड आहे. S1 upon S2 हा ब्रॅकेट स्क्वेअर केलेला आहे, तर 3 upon 5 चा स्क्वेअर होतो, 3 3 जा 9, 5 5 जा काय होतो 25. Therefore A1 upon A2 is equal to 9 upon 25 असा रेशो येतोय. Then next example, इथे सेकंड क्वेश्चन सेम तसंच दिलेला आहे, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर आपण डायरेक्टली थर्ड क्वेश्चन घेऊ. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 3.
आता नेक्स्ट क्वेश्चन असं दिलेलं आहे, क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर मध्ये 3 मध्ये काय दिलं आहे बघा, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर दिलेला आहे. दे आर सिमिलर, therefore area triangle ABC divided by area triangle PQR is equal to AB square upon PQ square. तर या ट्रायंगलचा जो एरियाचा रेशो आहे तो कशावरती डिपेंड आहे, साइड स्क्वेअर. साइड कोणत्या घ्यायच्या, ज्या इथे दिलेल्या आहे. तर इथे AB आणि PQ बद्दल म्हटलेलं आहे, AB square upon PQ square बाय द थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर एरियाचा रेशो दिलेला आहे 80 upon 125. सॉरी, हा एरिया डायरेक्ट दिलेला आहे. एरिया ट्रायंगल ABC 80 आहे आणि एरिया ट्रायंगल PQR किती आहे, 125. दोघांचा एरिया दिलेला आहे. देन AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता याला आपण कशाने डिवाइड करू शकतो, जर लास्ट डिजिट 0 आणि 5 असेल तर याला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 5 ने डिवाइड करून आन्सर काय येतं, 16 अपॉन 25. 16 5 जा 80, 25 5 जा 125. 16 अपॉन 25 येते. 16 कसला स्क्वेअर आहे, 4 चा. 4 स्क्वेअर 5. 25 कसला स्क्वेअर आहे, 5 चा. 4 4 जा 16, 5 5 जा 25. तर इथे काय लिस्ट आहे, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. आपण काय करणार, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड. इथे स्क्वेअर रूट कॅन्सल होत आहे. AB अपॉन PQ इज इक्वल टू 4 अपॉन 5. देयरफॉर दिस रेशो इज AB अपॉन PQ व्हिच इज इक्वल टू 4 अपॉन 5. असा हा रेशो आपल्याला मिळतोय. इथे सिंपल आहे की स्क्वेअर करायला विसरायचं नाहीये आणि लास्टला सिम्प्लिफाय करून स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर डायरेक्ट आपल्याला करेस्पॉन्डिंग साइडचा इथे रेशो मिळतोय. नेक्स्ट एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, ट्रायंगल LMN इज सिमिलर विथ ट्रायंगल PQR. LMN आणि PQR हा ट्रायंगल सिमिलर आहे. हे दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर आहे आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल याला अप्लाय करू शकतो. इथे अजून एक कंडिशन दिलेली आहे, 9 मल्टिप्लाय बाय एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 मल्टिप्लाय बाय एरिया ट्रायंगल LMN आहे. तर इथे डायरेक्ट रेशो न देता इथे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. आपण काय करू, दोन्ही ट्रायंगलचा एरिया एका साइडला देऊ आणि नंबर एका साइडला. एरिया ट्रायंगल LMN मल्टिप्लाइड आहे तर PQR ला तो डिवाइड होतोय. एरिया ट्रायंगल PQR अपॉन एरिया ट्रायंगल LMN. तर 16 इथे 9 मल्टिप्लाइड आहे, 16 ला काय होतो डिवाइड. आपण LMN लेफ्ट साइडला घेतलाय आणि 9 राइट साइडला. मग आपल्याला हा रेशो मिळाला, एरिया ट्रायंगल PQR अपॉन एरिया ट्रायंगल LMN इज इक्वल टू 16 अपॉन 9. आता आपल्याला QR ही साइड दिलेली आणि MN फाइंड करायची. तर QR बरोबर करेस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, MN आहे. तर
area triangle PQR upon area triangle LMN is equal to this area ratio depend upon side square. साइड स्क्वेअर कोणती घ्यायची QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. तर याची QR साइड घेतली आणि याची कोणती घेतली MN. करस्पॉन्डिंग साइड घेतलेला आहे बाय थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग इथे QR ची व्हॅल्यू 20 चा स्क्वेअर होतो आणि इथे PQR आणि LMN यांचा जो एरियाचा रेशो आहे 16/9 आहे. 16 कसला स्क्वेअर आहे 4 चा, 4 4 चा 16. 9 कसला स्क्वेअर आहे 3 चा, 3 3 चा 9. मग इथे काय करायचं आहे आंसर काय येते इथे 20 स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. तर बाय टेकिंग स्क्वेअर रूट याच्या दोन्ही साइडचा काय घ्यायचा स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर काय मिळेल 4/3 इज इक्वल टू 20 अपॉन MN. 4/3 इज इक्वल टू 20 अपॉन MN. क्रॉस मल्टीप्लाय करायचं आहे MN into 4 इज इक्वल टू 20 into 3. 23 चा 60. 4 मल्टीप्लाइड आहे काय येतो डिवाइड. 4 ने डिवाइड करून आंसर काय येतो 15 युनिट. देयरफॉर MN इज इक्वल टू 15 युनिट्स. Then next example, area of similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. आता दोन एरिया दिलेले, या दोन एरिया मध्ये एक एरिया A1 असेल एक A2 असेल. A1 एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर, A2 आणि सेकंड जो एरिया आहे तो 81 स्क्वेअर सेंटीमीटर. तर आपण फर्स्ट जो एरिया आहे तो A1 कन्सिडर केलाय, सेकंड एरिया काय कन्सिडर केला A2. तर लक्षात ठेवा 81 आणि 225 दोघांमध्ये बिगर आणि स्मॉलर कोणता नंबर आहे. जर आपण कंपेअर केलं तर 225 काय बिगर आहे, बिगर नंबर आहे. 225 इज बिगर एरिया दॅन 81. तर बिगर एरिया ज्याचा असेल ज्याची साइड बिगर असेल आणि ज्याचा एरिया स्मॉलर आहे त्याची साइड काय असेल स्मॉलर. तर 225 हा बिगर ट्रायंगलचा एरिया आहे तर त्याची आपल्याला साइड फाइंड करायची. आणि जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याचा एरिया स्मॉलर आहे 81, त्याची साइड दिलेली. स्मॉलर ट्रायंगलची साइड आहे 12 सेंटीमीटर. तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथे फक्त मेन्शन केलेले आहे द साइड ऑफ द स्मॉलर ट्रायंगल. तर स्मॉलर ट्रायंगल कशावरून ठरवलं आपण एरिया. ज्याचा एरिया स्मॉल आहे त्याची साइड काय असणार आहे स्मॉल असणार आहे. हा ट्रायंगल आहे की ज्याचा एरिया 81 आहे स्मॉल आहे आणि त्याची साइड पण स्मॉल आहे 12 आहे. तर आपल्याला इथे S1 फाइंड करायचा आहे. तर A1 एरिया असलेल्या ट्रायंगलची साइड S1 आणि A2 एरिया असलेल्या ट्रायंगलची साइड S2 कन्सिडर केली. S2 12 आहे. मग A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर बाय द थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. जर ट्रायंगल सिमिलर असतील, ट्रायंगल काय असतील सिमिलर असेल तर त्यांचा रेशो ऑफ एरिया कशावरती डिपेंड आहे साइड स्क्वेअर. मग A1 अपॉन A2 225 अपॉन 81 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन 12 स्क्वेअर. S2 ची व्हॅल्यू 12 लिहिलेली. तर 225 कसला स्क्वेअर आहे 15 चा. 81 कशाचा आहे 9 चा स्क्वेअर आहे 9 9 चा 81. इथे 12 चा स्क्वेअर आहे इथे S1 चा स्क्वेअर आहे. आपण काय करणार आहे बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही साइडचा काय घेतलाय स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट कॅन्सल होत आहे
आन्सर काय येतं 15/9 इज इक्वल टू S1/12. क्रॉस मल्टीप्लाय S1 into 9 is equal to 15 into 12. 15 into 12 180 येता है. 9 multiplied divide 9 2s are 18 900. Answer 20 centimeter. Therefore S1 side is equal to 20 centimeter. Then next question.
आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. इथे गिवन इन्फॉर्मेशन बघा काय दिलेली आहे. तर एरिया ट्रायंगल PFQ हा जो स्मॉलर ट्रायंगल दिसतोय, हा स्मॉलर ट्रायंगल त्याचा एरिया 20 स्क्वेअर युनिट आहे. PF ची जी व्हॅल्यू PF इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ DP. DP च्या डबल लेंथ कोणाची आहे? PF. आता आपण काय करू, ऍक्टिव्हिटी क्वेश्चन आहे, हा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, हा एक्झामला येऊ शकतो. इथे आपण DP जो आहे, इथे PF इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ DP. DP स्मॉलर साइड आहे, त्याचं स्मॉलर लेंथ आहे, याचं डबल केल्यानंतर काय येतोय? PF. तर DP आपण x कन्सिडर करू. लेट DP इज इक्वल टू x. मग PF इज इक्वल टू 2 इंटू DP. तर PF काय येतो? 2x. जर DP x आहे तर PF काय असेल? त्याचा डबल 2x. आता x प्लस 2x ही लेंथ काय आहे? x आहे आणि ही लेंथ काय आहे? 2x. x मध्ये जर 2x ऍड केला टोटल किती होतो? 3x. therefore DF ची व्हॅल्यू काय येते? DF इज इक्वल टू DP प्लस PF. 2x प्लस 2x which is equal to 3x. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. हा स्मॉलर ट्रायंगल आणि हा बिगर ट्रायंगल FDE आणि FPQ. हे दोन ट्रायंगल सिमिलर कसे दाखवणार? बाय AA टेस्ट. बिकॉज PQ इज पॅरलल टू DE. गिवन पार्ट आहे अँगल Q आणि अँगल E करस्पॉन्डिंग अँगल आहे. अँगल P आणि D करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग AA टेस्ट इथे लागू होते. मग आता हे डायरेक्टली आपण लिहू शकतो. इन ट्रायंगल FDE and triangle FPQ, angle FDE is congruent with angle FPQ corresponding angle, and another FED angle congruent with FQP corresponding angle. इथे corresponding angle होता है Q and E corresponding है, P and D काय है? corresponding है. मग इथे करस्पॉन्डिंग अँगल जर दोन पेअर आहे, मग इथे बाय AA टेस्ट बोथ ट्रायंगल्स आर सिमिलर. इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर, ट्रायंगल जर सिमिलर असतील तर काय लिहू शकतो आपण? द रेशियो ऑफ एरिया डिपेंड अपॉन साइड स्क्वेअर. साइड कोणती घ्यायची? ज्याची लेंथ आपण x 2x आणि 3x च्या फॉर्म मध्ये घेतलेली आहे. तर FDE जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याची साइड काय घ्यायची? सॉरी, जो बिगर ट्रायंगल आहे त्याची साइड घ्यायची DF साइड घ्यायची DF स्क्वेअर, आणि जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याची साइड घ्यायची PF. therefore area triangle FDE upon area triangle FPQ is equal to DF square upon PF. the bigger triangle ची साइड 3x आहे, 3x चा स्क्वेअर होतो 9x स्क्वेअर. स्मॉलर ट्रायंगल ची साइड आहे 2x चा स्क्वेअर होतो 4x. x स्क्वेअर काय होतो? कॅन्सल होतो. तर हा जो एरियाचा रेशो आहे हा किती होतो? 9/4. एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल देयर रेशो इज 9/4. हा ट्रायंगल इथे डिवाइड आहे, या साइडला काय होतो? मल्टिप्लाय करून काय आन्सर येते? एरिया ट्रायंगल FD इज इक्वल टू 9/4 इंटू एरिया ट्रायंगल FPQ. इथे 20 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 जा 20, 9 इंटू 5, 9 5 जा किती होतो? 45. therefore एरिया ट्रायंगल FD इज इक्वल टू 45 स्क्वेअर युनिट. आता तुम्हाला ही पूर्ण एक्सरसाइज समजली असेल तर इथे आपण हा जो टॉपिक आहे हा पूर्ण केला आहे. तर इथे प्रॉब्लेम सेट मध्ये पण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तर याची रिव्हिजन आपण नंतर घेणार आहे. तर तुर्तास आपण फक्त प्रॅक्टिस सेट बघणार आहे. तर प्रॅक्टिस सेट मध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा, आणि ज्यामध्ये ऍक्टिव्हिटी क्वेश्चन दिलेले ते महत्त्वाचे क्वेश्चन आहे. आणि जो रेडी सिलेबस आहे तो नका करू, कारण त्याचा काही फायदा होणार नाहीये. ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटने सिलेबस कट केलेला आहे तर तो सोडून बाकीच्याच सिलेबसचा तुम्ही विचार करा. तर तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण समजला असेल तुम्ही परत याची रिव्हिजन करा, आणि तुम्हाला जर काही डाऊट्स येत आहेत तर ते तुम्ही विचारून घ्या. तर आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार आहे की पायथागोरस थेरम जो पुढचा टॉपिक आहे तो स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही काय करा, या टॉपिकची रिव्हिजन करा. ओके, तर बाकीचा पार्ट आपण नंतर बघूया.